आणि काल हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील यांनी काल मार्गदर्शन देखील केलं होतं। खऱ्या अर्थाने 25 जुलैच्या दरम्यान जे यवतमधील निळकंठेश्वर मंदिर आहे या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर दौंड तालुक्यातील जे यवत येथे मोठ्या प्रमाणात दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि काल खऱ्या अर्थाने गोपीचंद पडळकर असतील संग्राम जगताप असतील यांची काल यवत येथे सभा झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात आज सकाळपासूनच दौंड मधील यवत येथे मोठा तणाव निर्माण झालेला आहे। आज सकाळपासूनच जाळपोळ असेल किंवा अनेक घटना घडलेल्या आहेत। एकंदरीत आज दौंड तालुक्यातील जे यवत शहर आहे ते मोठे प्रमाणात जो पोलिसांचा बंदोबस्त आहे हा देखील लावण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणत्याही स्वरूपाची घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। आणि आज सकाळपासूनच आपण पाहू शकता की दौंडमध्ये अतिशय स्थिती चिंताजनक असताना पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा येथे दाखल झालेला आहे आणि जी दोन समाजामध्ये जी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती कुठेतरी आटोक्यात आणण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे। एकंदरीतच जे समाजातील दोन घटक आहेत त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न देखील पोलिसांकडून करण्यात येतोय आणि आज सकाळपासून खऱ्या अर्थाने दौंड शहर तालुक्यातील यवत येथे मोठ्या प्रमाणात दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे साहजिकच परिस्थिती अतिशय चिंताजनक बनलेली आहे। परंतु पोलिसांनी ही स्थिती सद्यस्थिती तरी पूर्वपदावर आणल्याचं सद्यस्थिती दिसत आहे। कॅमेरा पर्सन नागेश समी, दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड। तर या बातमीवर आपली नजर असेलच। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात।